डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनल. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं कम्युनिटी पोस्टमध्ये की डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म, बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म दोन्हींसाठी जे कॉमन सब्जेक्ट आहेत, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टवरती आपण लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. तर ती लेक्चर सिरीज आपण सुरू करतो आहे. आज मी ह्युमन ॲनाटॉमी युनिट 1 जे तुमचं आहे बेसिक इंट्रोडक्शन तो पार्ट घेणार आहे. अँड वन मोर थिंग, हे लेक्चर जी सिरीज सुरू करतो आहे, मला माझ्या कॉलेजच्या वर्कलोडमुळं प्रत्येक वेळी प्रत्येक सब्जेक्ट घेता येणार नाही. काही सब्जेक्ट मी घेईल, काही सब्जेक्ट वंशिका मॅम घेतील, ठीक आहे. पण तुमचं हे लेक्चर सिरीज कंटिन्यू राहील. मात्र या ठिकाणी एका गोष्टीची मला ॲश्युरिटी हवी आहे. आम्ही आमच्या वेळात वेळ काढून जर तुमच्यासाठी हे लेक्चर्स कंडक्ट करतो आहे, तर तशा पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स हवा, तरच आम्हाला ही सिरीज पुढे कंटिन्यू करता येईल, ठीक आहे. आणखीन एक गोष्ट, कॉलेजमध्ये तुम्हाला 1-1 तासाचे डिटेल लेक्चर्स असतात, पण या ठिकाणी लक्षात ठेवा, आपला फोकस हाच असणार आहे की ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर व्हाव्या, लाईफ टाईमसाठी त्या गोष्टी क्लिअर व्हाव्या, आणि पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, इतर सगळ्या गोष्टी, जीपॅट वगैरे अशा ठिकाणी जे महत्त्वाच्या गोष्टी कामाला येणार आहेत त्यावरती आपला फोकस असणार आहे. आपले लेक्चर्स फार मोठे नसणार आहेत, पण जे काही असणार आहे त्यामध्ये मेन आणि इम्पॉर्टंट गोष्टी, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या पाहिजे यावरती आपला फोकस असणार आहे. आणि आपले लेक्चर थोडेसे फास्ट असतील, कारण आपल्याला कमी वेळामध्ये जास्त गोष्टी कवर करायच्या आहेत आणि क्लिअर करायच्या आहेत. ओके, फक्त कवर करायच्या नाही तर क्लिअर पण करायचे आहेत तुम्हाला, ठीक आहे. कारण खूप सारे सब्जेक्ट आपल्याला कवर करायचे आहेत, वेळ कमी आहे. आता जास्त वेळ घालत नाही, डिरेक्टली आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर तुमचा सब्जेक्ट आहे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, ठीक आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ॲनाटॉमी? ॲनाटॉमी इज नथिंग बट द स्टडी ऑफ स्ट्रक्चर. कुठल्याही गोष्टीचा जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरचा स्टडी करता तर त्याचा मिनिंग आहे ॲनाटॉमी, ठीक आहे. पूर्वी आमच्या वेळेस सब्जेक्ट होता APP, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी अँड पॅथोफिजिओलॉजी. आता तुम्हाला फक्त ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी शिकायचं आहे. ॲनाटॉमी मीन्स स्टडी ऑफ स्ट्रक्चर. फिजिओलॉजीचा मिनिंग काय होतं? फिजिओलॉजी इज नथिंग बट फंक्शन, हाऊ इट विल फंक्शन, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ॲनाटॉमी ऑफ हार्ट. हार्टची ॲनाटॉमी मीन्स वॉट? यू आर स्टडिंग द स्ट्रक्चर ऑफ हार्ट, ठीक आहे. अँड फिजिओलॉजी ऑफ हार्ट मीन्स वॉट? यू आर स्टडिंग हाऊ हार्ट विल फंक्शन. हार्ट ब्लड कसं पंप करतं ते फिजिओलॉजीमध्ये स्टडी करता. आणि पॅथोफिजिओलॉजी तुम्हाला नंतर नेक्स्ट सेमला एक सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये जर काही फंक्शनमध्ये एरर आला, प्रॉब्लेम आला, डिझिजेस आले, तर ते तुम्ही पॅथोफिजिओलॉजीमध्ये स्टडी करता, ठीक आहे. आता ॲनाटॉमी म्हणजे काय? स्टडी ऑफ स्ट्रक्चर, ठीक आहे. देन ॲनाटॉमीमध्ये पुन्हा 2 पार्ट आहेत, एक ग्रॉस ॲनाटॉमी, एक मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी. ग्रॉस ॲनाटॉमी मीन्स वॉट? द पार्ट ऑफ बॉडी विच यू कॅन ऑब्झर्व थ्रू युअर नेकेड आईज. मीन्स काय? फॉर एक्झाम्पल, द एक्सटर्नल इयर, तुमच्या इयर, कानाचा जो पार्ट आहे, तुम्ही फक्त नेकेड आईनं पाहू शकता तो स्ट्रक्चर, तर ते ग्रॉस ॲनाटॉमी झाली. अँड मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी वर्डवरूनच कळतं आहे. मायक्रोस्कोपिक मीन्स त्या पर्टिक्युलर बॉडी पार्टचा स्टडी करण्यासाठी, स्ट्रक्चरचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला मायक्रोस्कोपिक स्टडी करावं लागेल, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल सीमन आहे, ओके. तर त्यामध्ये पुन्हा जे काही त्यामध्ये एक पार्ट प्रेझेंट आहे, पूर्ण जर तुम्ही त्याचा मायक्रोस्कोपिक स्टडी केला, त्याचा हेड पार्ट, बॉडी पार्ट, टेल पार्ट, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुढं जाऊन डिटेलमध्ये तिथं स्टडी करू शकता. सुपरफिशियली बघितलं तर त्या तुम्हाला गोष्टी कळणार नाहीत, मायक्रोस्कोपिक स्टडी करावं लागेल त्या गोष्टीसाठी, ठीक आहे. किंवा एखादा पर्टिक्युलर सेल्युलर पार्ट आहे बॉडीचा, त्याचं स्ट्रक्चरल सेल्युलर लेवलचं जे ऑर्गनायझेशन आहे किंवा टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे, ते तुम्हाला नेकेड आईने दिसत नाही, त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपची गरज लागते, ठीक आहे. पुढे जाऊया. स्कोप काय आहे या सब्जेक्टचा? सो देर आर डिफरंट ब्रँचेस अँड स्पेशालिटीज ऑफ ॲनाटॉमी. जे काही वेगळे बॉडीचे डिफरंट पार्ट, डिफरंट एरिया, डिफरंट टिश्यूचा जो स्टडी करायचा आहे, त्याच्या वेगळे हे काही ब्रँचेस आहेत ते दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण सेल बायोलॉजी म्हटलं तर सेलचा स्टडी करता. सेल काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी, ठीक आहे. तर सेल बायोलॉजी झालं, किंवा या ठिकाणी सरफेस ॲनाटॉमी, हे तुम्हाला रिडिंग करून समजणाऱ्या गोष्टी आहेत. हे वेगवेगळ्या बॉडीचे पार्ट, वेगळ्या एरियाचा जो स्टडी करताय, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, हे वाचून समजणार आहे. आपण पुढे मेन महत्त्वाच्या कन्सेप्टकडे जाऊया. फिजिओलॉजी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. फिजिओलॉजीचा मिनिंग काय? हाऊ इट विल फंक्शन कसं करतं ते. तर तुम्ही स्टडी करत असताना मायक्रो नोट्स पण बनवा. मीन्स वॉट? एखादा कन्सेप्ट आहे तर तो पूर्ण डिटेल तुम्हाला डेफिनेशन लिहायची गरज नाही. ॲनाटॉमी पुढे लिहा, स्ट्रक्चर, फिजिओलॉजी, फंक्शन लिहा, ठीक आहे. तर तुम्हाला ते नंतर स्वतःला एलॉबरेट करता येतील गोष्टी, ठीक आहे. आता सपोज तुम्हाला विचारलं
रेस्पायरेटरी ॲनाटॉमी. तर रेस्पायरेटरी ॲनाटॉमी मीन्स तुम्हाला काय सांगायचं आहे, रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये तुमचं लंग्ज आहे किंवा एक्सटर्नल रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये नोज, पुन्हा आतला सगळा जो पोर्शन आहे तो. तर हा पार्ट स्ट्रक्चरचा आला ॲनाटॉमी म्हटलं तर. आणि तेच जर मग रेस्पायरेटरी फिजिओलॉजी म्हटलं तर रेस्पायरेशन कसं होतं, लंग्समधले जे काही पुन्हा खाली आतमध्ये जे मायक्रोस्कोपिक लेवलवरती कशा पद्धतीनं ब्रिदिंग होतं, हा सगळा पोर्शन आहे तो फिजिओलॉजीमध्ये स्टडी करता. ओके. आणि तेच जर रेस्पायरेटरी सिस्टीमची पॅथॉफिजिओलॉजी बघायचं झालं तर एखाद्या पर्सनला अस्थमा झालेला आहे, त्याला स्वेलिंग झालेलं आहे, इन्फ्लमेशन झालेलं आहे आणि ब्रिदिंगला प्रॉब्लेम येतो, तर अस्थमा ही पॅथॉफिजिओलॉजी डिझीज कंडिशनचा स्टडी करतो. इथंपर्यंत क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर बेसिक टर्मिनॉलॉजी दिलेल्या आहेत काही, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे फक्त तुम्ही ह्या ज्या बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत ना त्या बाय हार्ट किंवा पाठांतर करू नका, समजून घ्या. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय, अँटेरियर त्याला वेंट्रल पण बोललं जातं. तर अँटेरियरचा मिनिंग काय आहे, डिस्क्राईब द फ्रंट पार्ट, बॉडीचा फ्रंट पोर्शन जो असेल तो अँटेरियरमध्ये स्टडी करतो. आता अँटेरियर जर तुमच्या लक्षात आलं तर लक्षात ठेवा त्याच्या अपोजिट, अँटेरियर करून त्याला क्रॉस करा. आपण एखाद्या गोष्टचा अपोजिट वर्ड कसा लिहितो तसं अँटेरियरच्या अपोजिट क्रॉस करून लिहा पोस्टेरियर. पोस्टेरियर काय असणार आहे, जर अँटेरियर फ्रंट साईड होतं तर पोस्टेरियर एक्झॅक्टली अपोजिट बॅक साईड येणार आहे त्याची. तर हे तुम्ही अँटेरियर पोस्टेरियर ह्या सगळ्या का गोष्टी स्टडी करता, तर तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनचं लोकेशन सांगायचं असतं किंवा पर्टिक्युलर एखाद्या सिस्टीममध्ये एखादं समजा ग्लँड आहे ती कुठे प्रेझेंट आहे, तर त्यावेळेस तुम्ही अँटेरियर पोस्टेरियर ह्या सगळ्या गोष्टी वापरता. अँटेरियरला एक वर्ड आहे वेंट्रलसुद्धा, पोस्टेरियरला एक वर्ड आहे डॉर्सलसुद्धा. आता सुपेरियर मीन्स वॉट, एखाद्या गोष्टीला सुपेरियर आपण बोलताना बोलतो बघा, तो माझ्यापेक्षा खूप सुपेरियर आहे. सुपेरियर आहे मीन्स वॉट, तो तुमच्यापेक्षा नॉलेजने, तो तुमच्यापेक्षा पैशाने, तो तुमच्यापेक्षा एज्युकेशने हायर पोझिशन हायर लेवलला आहे. तसं सिमिलरली जर ॲनाटॉमीमध्ये कुठे सुपेरियर वर्ड आला तर त्याचा मिनिंग काय होतो, एखाद्या गोष्टीपेक्षा वरती हायर लेवलला, त्याच्यापेक्षा जास्त वरती पोझिशन ती अबाव असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी एक बेसिक एक्झाम्पल देतो. तुमचं जे नोज आहे, नोज कुठे आहे, नोज इज सुपिरियर टू युअर लिप्स. तुमच्या ओठांच्या वरती वरच्या पोझिशनवरतीच आहे ना ते नाक तुमचं. ठीक आहे, तशा पद्धतीनं. ठीक आहे. देन इन्फिरियर मीन्स वॉट, इन्फिरियर हे सुपिरियरच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. जर सुपिरियर मीन्स अबाव होतं तर इन्फिरियर म्हणजे लोअर, त्याच्या थोडंसं खाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत ना ते तुम्ही वाचून मिनिंग त्याचा समजून घ्या. तर त्या गोष्टी पुढे तुम्हाला वेगवेगळ्या बॉडी सिस्टीमचा ज्यावेळेस स्टडी करता त्यावेळेस त्या गोष्टी तुम्हाला युजफुल ठरणार आहेत. तर अंडरस्टँड करा, बाय हार्ट करू नका. ठीक आहे. पुढे जाऊया. लेवल ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन हे काय आहे लक्षात ठेवा. तुम्ही जर एखाद्या पर्सनला बघताय तर ते पूर्ण पर्सन आहे, तो ऑर्गॅनिझम आहे एक. ठीक आहे. तो पूर्ण ॲनिमल, ह्युमन कोण आहे, ॲनिमलच आहोत ना आपण. तर एक पूर्ण ॲनिमल कोणीही घ्या किंवा एखादी पूर्ण कुठलंही एखादी गोष्ट घ्या, तर ते पूर्ण होल बॉडी आहे आपली ह्युमन बॉडी. तर ह्युमन बॉडी एक आहे, त्याला थोडंसं तुम्ही अजून डिवाईड केलं, आतमध्ये गेलात तर काय आहे, पूर्ण वेगवेगळ्या सिस्टीमनी बॉडी बनली ना, वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. रेस्पायरेटरी सिस्टीम घ्या, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम. पुन्हा ती सिस्टीम कशापासून बनले, त्या एका पर्टिक्युलर सिस्टीमसाठी काम करणारे जे ऑर्गन आहेत. फॉर एक्झाम्पल सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम घ्या. डायजेस्टिव्ह सिस्टीम माउथपासून ॲनसपर्यंत आहे, त्याचं फंक्शन फूड डायजेस्ट करणं आहे. आता त्यामध्ये पुन्हा एखादा स्पेसिफिक ऑर्गन घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी तुमचं स्मॉल इंटेस्टाईन घेऊ. ठीक आहे. पुन्हा स्मॉल इंटेस्टाईनला आपण डिवाईड केलं तर ते स्पेसिफिक टिश्यूपासून बनलेलं आहे. ठीक आहे. टिश्यूला परत अजून मायक्रोस्कोपिक लेवलपर्यंत गेलो तर टिश्यू कशी बनली, टिश्यू इज मेड अप ऑफ युअर सेल्स. ठीक आहे. आणि सेलला पण पुन्हा अजून डिवाईड कराल तर मग त्या ठिकाणी तुमचं एकदम मॉलिक्युलर लेवल आणि मग पुन्हा ॲटॉमिक लेवलपर्यंत आपण जातो. ठीक आहे. हे ऑर्गनायझेशन बॉडीचं झालं, मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन. आता बॉडी सिस्टीम, देअर आर 11 बॉडी सिस्टीम. वन इज कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता हे सांगण्याची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी तुम्हाला 11-12मध्ये बायोलॉजीमध्ये काही सिस्टीम झालेल्या आहेत. तर फास्टली सांगतो. कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम रिलेटेड टू युअर वॉट, पंपिंग ऑफ ब्लड बॉडीमध्ये जे फ्लो होतं आहे ते सगळं. डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेशन रिगार्डिंग. एंडोक्राईन सिस्टीम, वेगळ्या वेगळ्या ग्लँड आहेत यामध्ये. इंटिग्युमेंटरी सिस्टीम, तुमचं नेल हेअर वगैरे हा सगळा पार्ट.
लिम्पॅटिक सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीमचं क्लोज रिलेशन आहे. बट लिम्पॅटिक सिस्टीममध्ये काय असतं, इम्युन रिस्पॉन्स बॉडीच्या इम्युनिटीशी क्लोजली रिलेटेड आहे. मस्क्युलर मसल नर्वस सिस्टीम, त्यामध्ये CNS ANS हा सगळा पोर्शन येतो. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मीन्स आपल्यासारखं डिफरंट जीव जे निर्माण करतो तो सगळं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी एखादी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय स्टडी करता, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन टाईप आहे. पण ह्युमन बिंगमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. तर ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कुठले कुठले ऑर्गन आहेत, कशा पद्धतीनं ते प्रोसेस होते, हा सगळा पार्ट शिकायचा आहे. स्केलेटल सिस्टीममध्ये पूर्ण बॉडीमधले तुमचे बोन्स असतील, त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. आणि युरिनरी सिस्टीम, त्याला आपण एक्सक्रिटरी सिस्टीम पण बोलतो, ज्यामध्ये युरिन कसं प्रोड्यूस केलं जातं, किडनी वगैरे हा सगळा पार्ट त्यामध्ये येतो. ठीक आहे. द बेसिक लाईफ प्रोसेस, एखादं लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगमध्ये कसा डिफरन्स असू शकतो. तर लिव्हिंग थिंग आहे ती मुवमेंट करते, हालचाल होते, रेस्पायरेशन होतं त्यामध्ये. देन सेन्सिटिव्हिटी, त्यांना सेन्स असतो, तुम्हाला टच केला तर ते सेन्स होतं, मीन्स तुम्ही लिव्हिंग आहात. तेच जर एखादी डेड बॉडी असेल तर तिला टच केल्यावरती तो सेन्स होत नाही. ठीक आहे. रिप्रोडक्शन, ठीक आहे. देन एक्सक्रीशन आणि न्यूट्रिशन, हा बेसिक डिफरन्स आहे लाईफ लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगमध्ये. तर ह्या गोष्टी वाचून समजतील. पुढे जाऊया. आता पुढचा पोर्शन खूप महत्त्वाचा आहे. एक गोष्ट आहे होमिओस्टेसिस. आता होमिओस्टेसिस आलं ना की बरेच जण दुसऱ्या एका कन्सेप्टसोबत त्याचा वेगळा अर्थ काढतात. लक्षात ठेवा, होमिओस्टेसिस आणि हिमोस्टेसिस ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. होमो मीन्स व्हॉट, सिमिलर, बॅलन्स गोष्ट, बॉडी तिचं इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट किंवा बॅलन्स ठेवतं ना, तर ते होमोस्टॅसिस असतं. आणि ते जर हिमोस्टॅसिस वर्ड आला ना, हिम रिलेटेड टू ब्लड. ठीक आहे. बॉडी जेव्हा तिचं ब्लड लॉस होऊ नये म्हणून क्लॉट करते आणि ते क्लॉट झाल्यामुळं ब्लड लॉस स्टॉप होतो, ते हिमोस्टॅसिस आलं, हिमोस्टॅसिस. आणि होमिओस्टॅसिस मीन्स व्हॉट, बॉडीचं इंटरनल, होमिओस्टॅसिस इज द ॲबिलिटी टू कीप द इंटरनल एन्व्हायरमेंट नियरली कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल काय, आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं, 37 डिग्री सेल्सिअस. सो तुम्ही एखाद्या कूल एरियामध्ये गेला किंवा जास्त हिटिंग असेल तरीसुद्धा बॉडी विल ट्राय टू मेक युअर टेम्परेचर ॲट 37 डिग्री सेल्सिअस, और बॉडी विल ट्राय टू मेंटेन युअर शुगर लेवल ॲट पर्टिक्युलर रेंज, और बॉडी विल ट्राय टू मेंटेन युअर ब्लड प्रेशर ॲट 120-80 मीन्स सिस्टॉलिक डायस्टॉलिक ब्लड प्रेशर तुमचं तेवढ्या रेंजमध्ये मेंटेन ठेवतं. तर इट इज नथिंग बट वॉट, होमिओस्टेसिस मीन्स वॉट, बॉडी विल ट्राय टू मेंटेन युअर इंटरनल एन्व्हायरमेंट ॲट कॉन्स्टंट, जे काही नॉर्मल रेंज आहे तिथंपर्यंत ठेवतं. मग यामध्ये काय आहे, होमिओस्टेसिसमध्ये वेगळे बॉडी पार्ट, बॉडी फंक्शन ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्वॉल्व असतात, तेच शिकायचं आहे. ओके. जर त्यामध्ये काही अल्ट्रेशन आलं होमिओस्टेसिसमध्ये मीन्स वॉट, त्यामध्ये तुम्हाला डिझीज कंडिशन आहे, डिस्फंक्शन वगैरे होत असतं. यामध्ये तुमच्या बॉडीचा होमिओस्टेसिससाठी काय होतं, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम काम करतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल वॉट, आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या बॉडीचं टेम्परेचर जर खूप जास्त वाढलेलं आहे तर तुमच्या ब्रेनमध्ये एक सेंटर आहे, किंवा तुम्हाला जर ओमिटिंग जास्त होतं तर ते ओमिटिंग होऊ नये म्हणून किमो रिसेप्टर ट्रिगर झोन आहे. तर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम मीन्स वॉट, एखादी गोष्ट वाढले तर ती कमी करण्यासाठी काहीतरी सिग्नल जाणार आणि त्यानंतर ती गोष्ट कमी होणार, तर हा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असतो. ठीक आहे. हे होमिओस्टॅसिस काय इम्पॉर्टंट आहे, टू मेंटेन द स्टेबल इंटरनल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. त्यानंतर टू प्रोव्हाइड द ऑप्टिमल एन्व्हायरमेंट फॉर द सेल फंक्शन, बॉडीला जर फंक्शन करायचं आहे तर ते त्याला स्टेबल एन्व्हायरमेंट लागतं. ठीक आहे. कंट्रोल ऑल मेटाबॉलिक रिॲक्शन, मेटाबॉलिझमच्या ज्या प्रोसेस आहेत, एन्झाईम, pH वगैरे किंवा टेम्परेचर, ह्या सगळ्या रेग्युलेट होण्यासाठी काय गरजेचं आहे, होमिओस्टॅसिस गरजेचं आहे. होमिओस्टॅटिकली रेग्युलेटेड व्हेरिएबल्स, मगाशीच आपण ह्या डिस्कस केलेत, पुन्हा वेळ घालवत नाही. बॉडी टेम्परेचर, ब्लड कंपोजिशन, ब्लड गॅसेस, ॲसिड बेस बॅलन्स, या सगळ्या गोष्टी आहेत ते होमिओस्टॅसिसमध्ये येतात. ठीक आहे. तर होमिओस्टॅसिसमध्ये ह्या ठिकाणी एक सायकल दाखवलेली आहे, कशा पद्धतीनं त्या गोष्टी कंट्रोल केल्या जातात. निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम म्हणजे काय, तेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं. एखादी गोष्ट जर वाढले तर ती कमी करण्यासाठी सिग्नल जाईल आणि त्यानंतर ती गोष्ट रिड्यूस केली जाईल. ठीक आहे. देर आर 3 इंटरडिपेंडंट कंपोनंट इन दिस मेकॅनिझम. वन इज सेन्सरी रिसेप्टर, कंट्रोल सेन्सर आणि इफेक्टर. ह्या 3 लेवलवरती काम होतं. सेन्सरी रिसेप्टर मीन्स वॉट, डिटेक्ट द चेंज इन द एन्व्हायरमेंट. ओके.
सेन्सरी जे ऑर्गन आहेत किंवा पार्ट आहे ते डिटेक्ट करतं की काहीतरी तुमच्या बॉडीमध्ये चेंज झालं आहे. फॉर एक्झाम्पल काय, तुम्हाला थंडी वाटते, ओके, शिवरिंग होतं आहे तुम्हाला, तर ते तुमच्या स्किनला किंवा तुमच्या बॉडी पार्टमध्ये ज्यावेळेस डिटेक्ट होतं तर त्यावेळेस ते तुम्हाला काय केलं जातं, तो सिग्नल पास केला जातो. त्यानंतर कंट्रोल सिस्टम काय, मोस्टली तो सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट असतो, ते काय करतं, त्या गोष्टीला कंट्रोल करायसाठी काम करतं. आणि इफेक्टर मीन्स वॉट, त्यासाठी काय काम केलं जाईल. फॉर एक्झाम्पल खूप हिटिंग होतं आहे तुम्हाला, तर बॉडी ते कसं कंट्रोल करते, तुम्हाला स्वेटिंग होतं, त्या घामाद्वारे पुन्हा ती बॉडी पुन्हा नॉर्मल टेम्परेचरला यायला ट्राय करते. ठीक आहे. आता होमिओस्टॅसिस कसं होतं पुन्हा यांनी डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. ओके. आणखीन एक गोष्ट, जेवढा पार्ट तुम्हाला स्ट्रक्चर किंवा डायग्रॅम काढून एक्सप्लेन करता येईल ना, त्याच्यासाठी जास्त ट्राय करत चला. ठीक आहे. आता या ठिकाणी बॉडीमधले जे वेगळे टेम्परेचर कंट्रोलसाठी कशा पद्धतीनं फंक्शन करतं, तर हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता हा पोर्शन खूप महत्त्वाचा आहे, क्लॉटिंग ऑफ द ब्लड. ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टीम पूर्ण डिटेलमध्ये स्टडी कराल, बॉडीमध्ये ब्लड कसं क्लॉट होतं, तर त्यावेळेस तुम्हाला डिटेल हा पार्ट स्टडी करायला आहे. इथे फक्त शॉर्टमध्ये सांगतो, वेन देअर इज ए इंजुरी ऑर कटिंग टू द एनी पर्टिक्युलर पार्ट, देन कॅपिलरी रप्चर झालेली असते, मग त्यामधून तिथून ब्लिडिंग होतं. मग काय असतं, आपल्या बॉडीमध्ये वेगळे ब्लडमध्ये कंपोनंट आहे, पैकी तुमचा प्लेटलेट हा जो पोर्शन आहे, पार्ट आहे ब्लडचा कंपोनंट, तर तो रिस्पॉन्सिबल असतो ब्लड क्लॉटिंगसाठी. देन काय होतं, त्या प्लेटलेट्स ॲग्रिगेट होतात आणि प्लेटलेट ॲग्रिगेट झाल्यानंतर मग तिथं क्लॉट फॉर्म होतं आणि ब्लिडिंग आहे ते स्टॉप केलं जातं. यामध्ये पुन्हा वेगळे पाथवे आहेत. एक आहे इंटरनल पाथवे. इंटरनल पाथवे मीन्स तुमच्या ब्लड कॅपिलरीच्या आतमध्ये तो पाथवे काम करतो. एक आहे एक्सटर्नल पाथवे, ब्लिडिंग झाल्यानंतर त्या ब्लडमधले कंपोनंट जे काम करतात ते, आणि ते दोन्ही पण जिथं इन्व्हॉल्व असतात ते तुम्ही तुमचं जे प्रॅक्टिकल आहे, डिटर्मिनेशन ऑफ ब्लिडिंग टाईम, डिटर्मिनेशन ऑफ क्लॉटिंग टाईम, त्या मेकॅनिझममध्ये हे सविस्तर शिकत असतं. ठीक आहे. आता हा डिफरन्स बघूया, यावरती क्वेश्चन येऊ शकतो, डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम अँड निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. ओके. पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम मीन्स वॉट, इट इज अ स्टिम्युलेटरी. ओके. स्टिम्युलेटरी मीन्स वॉट, एक गोष्ट जर वाढते ना तर दुसरी गोष्ट पण इन्क्रीज होते. येते लक्षात, एखादी गोष्ट ज्यावेळेस वाढते त्यावेळेस दुसरी पण गोष्ट वाढते, तर तो पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम काय, तो इनहिबिटरी आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर वाढली ना तर दुसरी गोष्ट कमी केली जाते. फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमचं एक मी एक्झाम्पल देतो. तुम्ही ब्रिदिंग करताय, ऑक्सिजन तुमच्या बॉडीमध्ये येतो आहे, पण बॉडीमध्ये ऑक्सिजनची लेवल जर कमी झाली तर त्यानंतर बॉडी काय करते, आतमध्ये सिग्नल देते आणि तुमचं जे RBC आहे, रेड ब्लड सेल, त्याचं प्रोडक्शन, त्याला आपण इरिथ्रोपोएसिस म्हणतो, सिंथेसिस ऑफ RBC, इरिथ्रोपोएसिस, ते वाढतं. तर इरिथ्रोपोएसिस वाढण्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचं एक जे आहे हार्मोन, ते आय थिंक किडनी मध्ये ते रेग्युलेट करतं त्याचं सिंथेसिस. तर त्यामुळं ते निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम काय आहे, कमी झाली बॉडीची ऑक्सिजन लेवल, मग त्यामुळं त्यानं काय केलं, RBCचं प्रोडक्शन इन्क्रीज केलं. मीन्स या ठिकाणी काय केलेलं होतं, एक गोष्ट कमी झालेली ऑक्सिजन, त्यामुळे दुसरी गोष्ट वाढली. मीन्स एक कमी होते एक वाढते, असं काहीतरी होतं, त्याला निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम म्हणायचं. आणि पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम मीन्स वॉट, की त्या ठिकाणी तुमचं काय होतं, पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझममध्ये एखादी गोष्ट जर वाढली तर दुसरी पण वाढते. फॉर एक्झाम्पल काय, स्नीझिंग, बर्थ टू बेबी, और इम्यून रिस्पॉन्स टू द सर्टन डिसीजेस, इम्युनिटी इन्क्रीज होते ना. ठीक आहे. आय थिंक लेक्चर खूप लेंदी होत चाललं आहे आणि हे इंट्रोडक्टरी पार्ट मोर दॅन इनफ आहे. तर बाकीचा पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. आय थिंक इथंपर्यंत जे डिस्कस केलं ते तुम्हाला क्लिअर झालं असेल. थँक्यू.